जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली तर परिवर्तन हे अटळ असतं। माझ्या प्रत्येक निवडणुका ह्या ज्यांना राजकीय वारसा आहे, वारसदारांच्या विरोधातच निवडणुका लढवलेल्या आहे, प्रस्थापिताच्या विरोधात। पण ह्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने, आधाराने या सगळ्या निवडणुका आजपर्यंत मी जिंकून आलेले आहे। त्यामुळे ही निवडणूक सुद्धा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाने, त्या सर्वसामान्य जनतेच्या ताकदीने ही निवडणूक मी निश्चित निवडूनच येणार। जनतेमध्ये सहभाग काय, जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली तर परिवर्तन हे अटळ असतं। माझ्या प्रत्येक निवडणुका ह्या तर आपण पाहिलं या ठिकाणी निलेश लंके माध्यमांशी संवाद साधत होते। ही महत्त्वाची दोन दृश्य आपण पाहतोय पुणे आणि अहमदनगरमध्ये सुजय विखेंसह विखे पाटील या ठिकाणी खंडेरायाचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। अहमदनगर आणि पारनेर मधली ही महत्त्वाची दृश्य आहे। या दोन उमेदवारांमध्ये ही लढत होते, निलेश लंके विरुद्ध सुजय विखे, आणि याच ठिकाणी सुजय विखे पाटील यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांनी खंडेरायाचं दर्शन घेतलंय। तिकडे निलेश लंके यांनी अगदी सकाळीच मतदान सुद्धा केलेलं आहे आणि आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। तर आतापर्यंतची निवडणूक मी या ठिकाणी जी लढवलेली आहे ती जिंकेनच असा सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। तर ही दोन महत्त्वाची दृश्य आपण अहमदनगर आणि जालन्यामधली पाहतोय। तर अहमदनगरमध्ये सुजय विखे हे सुद्धा खंडेरायाचं दर्शन घेऊन आता मतदान करण्यासाठी निघालेले आहेत। त्यांच्या परिवारासोबत यासह कार्यकर्त्यांसोबत विखे पाटील आता निघालेले आहेत। तर दुसरीकडे रावसाहेब दानवे हे सुद्धा मतदान करताना आपल्याला पाहायला मिळतात। मतदान करण्यासाठी आपल्या परिवारासह रावसाहेब दानवे आलेले आहेत। त्यांनी अगदी 4 लाख मतांनी आपला विजय होणार असल्याचं म्हटलंय। तर दुसरीकडे पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। कोथरूडमध्ये प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आपल्या पत्नीसह मतदान करण्यासाठी आलेले आहेत, परिवारासह मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि रांगेमध्ये ते सध्या उभे असल्याचं आपण पाहू शकतोय।